सकाळी नाश्त्याला कडक पाव खाणार आहे। चहा आणि कडक पाव खाण्याची मजा वेगळीच आहे। आता आम्ही जाणार आहोत थोडंसं मार्केट फिरायला। तर म्हणजे अक्षरशः तिचे गाल लाल झाले होते दोन्ही साईडचे। हाय हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली इन UK या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर पहिली सकाळ आहे इकडची आमची इंडियामधली आणि आम्ही सगळ्यात जास्त मिस करत होतो ते म्हणजे कडक पावला। UK मध्ये कडक पाव किती शोधले तरी सापडले नाही। वेगवेगळे टाईपचे पाव तो होते तिथे, पण जी भारतामध्ये चव असते पावांना ती नव्हतीच। नरम पाव पण नाही मिळाले, पण नरम पावच्या जवळपास तर पाव मिळायचे, पण कडक पाव किती शोधले तरी मिळाले नव्हते। सो सकाळी सकाळी नाश्त्याला कडक पाव खाणार आहे। चहा आणि कडक पाव खाण्याची मजा वेगळीच आहे। आणि कबीरला पण असं मोकळं खेळायला मिळत नव्हतं तिथे, थंडीमुळे सतत जास्त कपडे आणि खाली पण ठेवता येत नव्हतं। खुश झालेला आहे तो भारतामध्ये हो ना। तर सकाळी सकाळी आता आमचा नाश्ता चालू आहे। अजून बागा आवरायचेच आहेत, किती आवरलं तरी लगेच होणार नाही आहे, 2-3 दिवस तर लागतीलच बाग आवरायला। पण भारताची सिरीज सुरू झालेली आहे, आता सगळे ब्लॉग असणार ते भारतातूनच असणार आहेत। सो सकाळचा नाश्ता झाला की थोडं आवरणार आहे आणि थोडंसं शॉपिंग करायची आहे, कारण कबीरला थोडीशी शॉपिंग करायची, समियासाठी शॉपिंग करायची आणि समियाचं इथे इंडियामध्ये आल्यानंतर स्कूलचं ॲडमिशन्स देखील बघायचं आहे। सो थोड्याच आम्ही बाहेर पडू, करत तुम्हाला दाखवतेच पुढे आजचा दिवस कसं जाणार आहे ते। तर आता आम्ही घराच्या बाहेर पडलेलं आहे, समियाच्या स्कूलमध्ये चाललेलं आहे ॲडमिशन घेण्यासाठी। सो समियाला आम्ही लोकल स्कूलमध्येच ॲडमिशन घेणार आहे, कारण ऑलमोस्ट आता जानेवारी उजाडलेलं आहे। तर इतर मोठ्या शाळामध्ये ॲडमिशन नाही होत इतका लेट, कारण वर्ष आता संपेलच 2-3 महिन्याने। म्हणून मग आता लोकल स्कूलमध्ये तिला ॲडमिशन बघणार आहोत। ते पण कन्फर्म नाही आहे, म्हणजे त्यांना फोन केला तर ते म्हणाले की या बघू समियाला किती येते त्याच्यानंतर ठरवू आपण। सो आता आम्ही तिथेच चाललेलं आहे, पण गरमी एवढी आहे की सहन नाही होते। इकडे समिया चालते। सो लोकल स्कूल आहे, म्हणजे हे दिसतंय तुम्हाला, हे स्कूलचंच भिंत आहे। तर आता स्कूलमध्ये जातो आणि नंतर तुमच्याशी बोलते काय सांगतात ते। समियाच्या स्कूलला आम्ही जाऊन आलो, खूप जास्त ऊन होतं, म्हणजे सहनच होत नाही बापरे। सो पण समिया स्कूलला जाऊन तर खूप हॅपी होती, कारण तिला स्कूल आवडतं। UKला जेव्हा स्कूलला सुट्टी असायची तेव्हा ती विचारायची मम्मा का सुट्टी आज, मला तर आवडतं स्कूलला, मला आज पण जायचं आहे असं। सो इथे जेव्हा आम्ही तिला घेऊन गेलो तेव्हा ती तर खुशच होती। तर तिथे स्कूलमध्ये गेल्यानंतर त्यांनी तिला काय काय येतं विचारलं वगैरे, तिच्याकडून रायटिंग वगैरे लिहून घेतली। आणि UKमध्ये रायटिंगवरती जास्त भर नसतं, म्हणजे फक्त बोलायला वगैरे शिकवतात। सो ती रीड करू शकते, पण रायटिंग एवढी जमत नाही। ABCD वगैरे जमते, पण नॉर्मल जे लाईनमध्ये कसं लिहायचं वगैरे ते तिला अजून येत नाही। सो ते म्हणाले की प्रॅक्टिसची गरज आहे, आम्ही ॲडमिशन तर तिचं घेतो, पण तुम्हाला घरी प्रॅक्टिस करून घ्यावी लागेल, कारण बऱ्यापैकी सिलेबस कंप्लीट होत आलेला आहे आणि तेवढा कंप्लीट करून पण घ्यावा लागेल इयर एंडपर्यंत। सो पण आमचे आता ॲडमिशन तर झालेलं आहे समियाचं, पण आम्हाला थोडीशी शॉपिंग पण करायची आहे। सो थोडासा जेवण आम्ही निघणार आहोत शॉपिंगसाठी। बाग वगैरे थोड्याशा आवरलेल्या आहेत, आम्ही जेवलो, कबीरला झोपवलेलं आहे, छान झोपलेलं आहे कबीर। आणि आता आम्ही जाणार आहोत थोडंसं मार्केट फिरायला। रिक्षामध्ये बसलेलं आहे आणि समियाने, आमच्या गेटच्या समोर भरपूर साऱ्या बकऱ्या असतात, समियाने ते पाहून इतका आनंद झालेला समियाला। आणि आता रिक्षामध्ये बसली आहे तरी पण तिला मजा वाटते ना समिया। सो आता निघाले मार्केटला, तर तिथे पुढे मार्केटमध्ये आलेलं आहे, पण एवढी रश तर आहेच आणि शिवाय तो हॉर्नचा आवाज सहन न होते, म्हणजे आता सवय नाही राहिली आहे 2 वर्षामध्ये हॉर्नचा आवाज वगैरे ऐकण्याची। आणि समियाला पण दमल्यासारखं झालेलं आहे, कारण खूप गरम होतं आहे। सो ती पण चालायला मागत नाही आहे। सो कडेवरती सहजला उचलावं लागलं आहे आणि गरमी त्याच्यामुळे जास्त फिरणार नाही आहे, जे हवं आहे ते पटपट घेऊ आणि निघू इथून। तर लगेच आम्ही मार्केटमधून घरी आलो, कारण समिया काही फिरायलाच देईना, काय बघायला देखील देईना, तिला खूपच गरम होत होतं, म्हणजे अक्षरशः तिचे गाल लाल झाले होते दोन्ही साईडचे। फक्त तिला चप्पल घेणं खूप गरजेचं होतं, कारण खाली जाताना शूजच घालत होती आणि ते खराब वगैरे होणार शूज म्हणून पटकन अशी चप्पल घेतलेली आहे तिच्यासाठी। आणि थोड्याशा भाज्या वगैरे घेतल्या, बाकी कबीरला थोडेसे कपडे घ्यायचे होते, पण तिने काय बघायलाच दिले नाही, त्याच्यामुळे राहिले आजचे पण। आणि ऊन भरपूरच होतं म्हणजे, आणि आम्ही गाडी नाही घेऊन गेलेलो, कारण तिथे पार्किंगची वगैरे व्यवस्था बरोबर नसते, जेव्हा पार्किंग एकीकडे आणि काय सामान घ्यायचं ते दुसरीकडे जावं लागतं, म्हणून नाही घेऊन जाता आलं।
असो, पण रिक्षा आज वेळेवर भेटली नाही तर म्हणजे आमच्या इथून जांभळे नाक्यावरून रिक्षा भेटणं म्हणजे फारच कठीण असतं. जे ठाण्यामध्ये राहत असतील त्यांना माहितीच असेल. सो आजचा पहिलाच दिवस होता, तरी महत्त्वाची जी कामं होती ती आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. समियाचं स्कूल ॲडमिशन तर झालंच, पण आम्हाला जी शॉपिंग करायची होती त्याच्यापैकी थोडीशी शॉपिंग झाली, थोडी बाकी आहे, समियामुळेच नाही करता आली. असो, पण आता आमची जेवणाची तयारी चालली आहे संध्याकाळची. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे मस्त. समियाचं फेवरेट जेवण होतं, वरण भात, भेंडीची भाजी, पापड. समियाला भेंडीची भाजी खूप आवडते, म्हणजे आम्ही UK मध्ये होतो तिथे एवढी महाग भेंडी असायची तरीसुद्धा आम्ही भेंडी आणायचोच, कारण समियाला आवडते. आणि पापड तर सगळ्याच लहान मुलांना आवडतात. सो आईने असा स्पेशल मेनू बनवला होता समियासाठी, खास तिच्या आवडीचा. तर आमचा हा व्लॉग मी इथेच स्टॉप करते, पण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.